पक्षाचे अध्यक्ष एस.एन. जगताप होते, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीशबाबा खोमणे, व्यासपीठावर बसलेले निवृत्त पोलीस अधिकारी शरद खोफरे, अन्य सर्व सरकारी बंधू भगिनींना, खरं म्हणजे तर आज या ठिकाणी याचं कारण लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सगळ्या देशाचं लक्ष बारामती लोकसभेकडे होतं. लोक ठिकठिकाणी चौकशी करायचे. मी दिल्लीला गेलो तर दबक्या आवाजात लोक विचारायचे की बारामतीला काय होईल. सगळ्यांना चिंता होती. अनेक लोक सांगायचे की यावेळी वेगळा विचार घडेल आणि ती बातमी टेलिव्हिजन किंवा वर्तमानपत्रात आली की माझ्याकडे लोकांच्या चौकशा सुरू व्हायच्या. मला स्वतःला खात्री होती की बारामती मतदारसंघाची जनता तुमच्यासाठी योग्य निर्णय घ्यायला कधी मागं पुढे पाहत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की काही लोकांनी दमदाटी केली. नवीन पिढीचे लोक पुढे येत होते, त्यांना आवड घालायचं काम काही लोकांनी केलं. निवडणुकीच्या प्रचाराला गावात गेल्याच्या नंतर गावाचे पुजारी होते, त्यांचा काही फटका लागला नाही. कुठं गायब झाली माहिती. सगळी नवी पिढी आली आणि तिने ताबा घेतला. पदावर जे बसले सगळे, त्यांचा काही फटका लागत नव्हता. मालेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखान्याचे संचालक असतील, जिल्हा बँक असो, पंचायत समिती असो, या बारामतीच्या दूध संघ असो, या संस्थेमध्ये जे जे काम करतात त्याचे बहुसंख्य लोक या निवडणुकीत दिसत असतात. काय भानगड होते मला माहिती. नंतर चौकशी केली की कोण लोक कोण होते. कोणी सांगितलं की कोणी कारखान्याचे डायरेक्टर म्हणजे कोण नाही ते लोक सांगेनच ना. चौकशी हळूच केली पोलिसांच्याकडनं आणि पोलिसांना विचारलं की हे कोण होते. त्यांनी सांगितलं काही विचार नका, त्यांचा धंदा होता हॉटेलचा, तिथं काहीतरी दुसरंच बघायला मिळालं. लॉजिंगचा धंदा होता, त्या लॉजमध्ये भरतेच लोक राहायला येतात अशी बातमी आली. तुमच्या कानात आली का नाही माहिती नाही, पण माझ्या कानावर आली. मला आश्चर्य वाटलं की मुलगाव अष्टविनायकापैकी महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाला दर्शन घेण्याच्यासाठी येतात. त्याची सुरुवात मोरगावपासून होते.
तो काही लोकांचा शेवट वर्गा होत असतो. आणि अशा फळीच्या ठिकाणी या ठिकाणी लॉजमध्ये दुसरा धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणं हे या फळीच्या ठिकाणाच्या दृष्टीनं कितपत योग्य आहे याची चर्चा मी पोलीस खात्यात नाही. मला माहिती आहे काय खरं आहे काय त्याचं खरं सगळे दफ्यावरच सांगतात. आणि आता हीच मंडळी कालच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कामात होती. निवडणुकीचं काम केलं कुणी सगळ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मी बघतोय की यावेळची निवडणूक ही सामान्य लोकांनी तरुण पिढीने कष्टकऱ्यांनी हाताळली. मी स्वतः शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढवायची. दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 18 दौरे केले, 18 ठिकाणी सभा केल्या. विचारायला माहीत नव्हतं की त्या 18 ठिकाणी ते गेले त्याचे 10 ठिकाणी त्यांचा उमेदवार पडला. आणि म्हणून परवा मी सांगितलं उद्या दिल्लीला जाईन त्यावेळी भेटून सांगेल की मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेला त्याचे 50% 60% लोक पराभूत होतात. उद्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे, तुम्ही ज्या तिथे या म्हणजे काय असेल ते आम्हाला बघायला मिळेल. निवडणुकीमध्ये दहशत कधी असता कामा नये, कारण ही लोकशाहीची लढाई आहे. लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाचा मताचा अधिकार हा निर्णय घेतो. म्हणजे प्रधानमंत्री असो आणखीन कोणी असो, प्रधानमंत्री मोदी साहेब ते महाराष्ट्रात आले आणि ठिकठिकाणी सांगितलं लेडी गॅरंटी. तुम्ही ऐकलं होतं का? मोदींची गॅरंटी नाणे काही चालले नाही, ही गॅरंटी काही कामाला आली नाही. आणि त्याचा परिणाम कुणी किती दमदाटी दिली, कुणी किती गॅरंटी दिली, मोठ्या मोठ्या सत्तेच्या ठिकाणी बसणारे लोक पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात आले तर 48 खासदारकीच्या जागा महाराष्ट्रामध्ये होत्या, त्याच्या 30 जागा आम्ही लोकांनी जिंकल्या. राष्ट्रवादीच्या वतीनं मी तर 10 जागा उभ्या केल्या. किती आणि आले किती बघा, तुमचे फास आहे. आणि माणसं कशी साधी माणसं. नगरला जाऊन चौकशी करा, कोण आले? काही कारखानदार होते, साखर कारखान्याचे डायरेक्टर होते, धनवान होते, फाटका माणूस, तर लोकांच्यासाठी काम करणारा. कोरोनाचं संकट आलं, कोरोनाचं संकट आलं, त्यांचा तालुका फाळणे 16,000 लोकांची व्यवस्था केली. हा ग्रस्त 1 वर्षभर घरी गेला नाही. ते 16,000 पेशंट्स होते, त्यांची सेवा केली आणि बरं करून त्यांना घरी पाठवलं. हा साधा माणूस आम्ही उभा केला
नगरच्या जनतेने त्याला विजय केला. नाशिकमध्ये जा, तिथे एक शिक्षक आम्ही उभा केला आणि तो शिक्षक त्या ठिकाणी उभे केले. आदिवासी समाज असा, त्याच्या विरुद्ध केंद्राचे एक मंत्री उभे. निवडणूक झाली, मतं मोजली, केंद्राचे मंत्री त्यांचा पराभव झाला आणि भगवे नावाचा आमचा शिक्षक त्या ठिकाणी मोठ्या मताने विजयी झाला. लेवंजी म्हणून गावाला माहिती असतं, तिथे आम्ही बालू मामा नावाचा कार्यकर्ता उभा केला. त्याच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या सरकारमध्ये असलेले मंत्री उभे झाले. सगळे म्हणजे कुठला बालू मामा, मंत्र्याच्या विरुद्ध निवडणूक झाली. मी सगळे 2-3दा गेलो होतो. मतमोजणी झाली, मंत्री गेला बाजूला, आमचा बाजू आवाज निवडला. हे सगळं चित्र सांगतोय की 10 लोक उभे केलेले 8 आले, हे तुम्हीच आता सांगितलं. हे चित्र बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण या राज्याच्या जनतेनं हा निकाल घेतला होता की सत्तेचा गैरवापर जे लोक करतात त्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायचं नाही. फाटकी माणसं आम्ही लोकांनी दिली, ती जनतेने निवडून दिली. बारामतीमध्ये सुफियाताईची 4थी निवडणूक. तिचं वैशिष्ट्य हे होतं, 3दा याच्या आधी तुम्ही निवडून दिले, पण देशाच्या पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये हजेरी लागते आणि 90% ते 98% हजर राहणारे खासदार कोण याची यादी केली. त्याच्यात पहिल्या 3मध्ये सुफियाचं नाव आलं. त्यांना तुम्ही मोठ्या मताने निवडून दिलं. अवघड होतं निवडणूक, दुखणं घरातच होतं, पण तुम्ही लोकांनी योग्य निकाल घेतला. मी आता सहज चौकशी केली, वसगावला काय झालं. वसगावची सुद्धा मताचे आकडे आता कळले. एखाद दुसरं ठिकाण सोडलं तर वसगाव सुद्धा मागे राहिलं नाही. वसगावने मताचा विचार या ठिकाणी. याचा अर्थ आहे की लोकशाहीमध्ये किती मोठा नेता असला, पण त्यापेक्षा मोठा या देशाचा सामान्य मतदार असतो. या देशात लोकशाही टिकली ती आम्हा लोकांच्यामुळे नाही, की तुमच्यासारखे कोट्यावधी लोक कशाची अपेक्षा न करतात समाजकारणामध्ये सहभागी होतात, त्यामुळे ही लोकशाही टिकली. आणि तीच लोकशाही आतापर्यंत तुम्ही शिकवली. आणि पुन्हा एकदा असा वेळ आली की ही शिकवायची का नाही. तुम्ही या ठिकाणी प्रश्न मांडले, माझ्याकडे सत्ता होती त्याला मी काही निकाल घेतले. या निकालामध्ये तिकडच्या भागाच्यासाठी शिरसोफळ आणि त्या भागाच्यासाठी जनाई शिरसायची योजना काढली आणि इकडच्या भागाच्यासाठी पुरंदर योजना काढली. वर्ष खूप झाली. त्या योजनेला दुरुस्ती करायची गरज आहे. काही करून पाणी इथे येईल याची काळजी घ्यायची गरज आहे. साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला असता ते करणं शक्य होतं. राज्य सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची गरज होती. योजना मी मंजूर केली, पण मी महाराष्ट्राच्या सत्तेवर अलीकडे नाही, तुम्हाला माहिती. आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी ही योजना नीट चालेल, जिल्हा भागामध्ये तुमच्या वडगावापर्यंत किंवा खाली अन्य गावाशी जोडी वापर करेल, तिथं पाणी कसं जाईल याची काळजी घ्यायला हवी, ती घेतली गेली नाही. आणि त्यामुळे आज अडचणी आहेत.
इथे सांगण्यात आलं की आणखीन कुठे गुंतवणुकीचं पाणी आणावं लागेल, त्याच्या खोलात जावं लागेल. मी उगीच तुम्हाला उद्या देतो असं सांगणार नाही. मार्ग काढायचा असेल तुम्हाला मला त्या गावच्या लोकांना घेऊन बसावं लागेल, सरकारच्या अधिकाऱ्यांना घ्यावं लागेल आणि याचा काही ना काहीचे निकाल घ्यावा लागेल. पण हा निकाल घेतल्याशिवाय असं गरजेचं नाही. आणि हा निकाल घ्यायचा असेल तर राज्याची सत्ता हातात असली पाहिजे. आणि मी ठरवलं आहे मला आता सत्तेचं काही राहिलं नाही. मला तुम्ही निवडून देतात, मगाशी सांगितलं 56 वर्ष झाली, कितीदा निवडून दिलं. विधानसभेत निवडून दिलं 7 वेळा, खासदारकीला निवडून दिली, राज्यसभेत निवडून दिली. तुम्ही कधी सुट्टीच दिली नाही. म्हणजे बघा सारखं सुद्धा सुट्टी मिळते, पण मला नाही सुट्टी तुम्ही दिली. इतकी वर्ष तुम्ही काम करायला संधी दिली, गोष्टी केल्या. दुधाचा धंदा वाढवला, आज तुमच्या भागामध्ये दूध आहे. आता मी दोन्ही वापरता आलो तर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी गोठे होते, गायी होते. चौकशी केली, दूध किती गोळा होतं, 20,000. आज वाराणसीला त्या दुधावर कारखाने आम्ही लोकांनी काढण्याची व्यवस्था केली. अमेरिकेत एक कंपनी आली, त्या दुधाची पावडर जे करतात ते काम ती कंपनी करते. तिचं नाव आहे डायनॅमिक्स, कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल. ती डायनॅमिक्स नावाची कंपनी वाराणसीमध्ये आहे. दूध त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते, त्याच्या काही गोष्टी बनवल्या जातात, त्याची दुधाची पावडरी होती. आणि त्या दुधाच्या पावडरपासून 4 मिठाईचे कारखाने, चॉकलेटचे कारखाने त्या ठिकाणी काढले. आणि तिथं तयार होणारा माल हा हिंदुस्थानात जातो, सिंगापूरला जातो, दुबईला जातो आणि लोक आनंदाने तो माल खातात. मी जेव्हा विमानात जात असतो तेव्हा लोक भेटतात तिकडचे, त्यांच्या हातात त्या मालाचं डबे असतात. मला गंमत वाटली. त्यांना विचारलं कुठले आणले, ते म्हणतात सिंगापूरचे आहे, सिंगापूरवरून आणले. कोण म्हणतं दुबईवरून आणले. मी त्यांना हळूच सांगत असतो की जे आहे ते काही तुम्ही खरेदी केलं त्याच्या खाली लिहिलं असतं कुठं तयार झालं, तर तिथं खाली लिहिलेलं असतं मेड इन बारामती इंडिया. बारामतीत तयार झाले आणि हा माल परदेशात बघायला मिळतो. हे काम केलं कुणी? जे लोक आमच्या गायी सांभाळतात, दूध सोसायटीला दूध घालतात, त्याच्यावर प्रक्रियाच्या कारखान्यात होते, त्याच्यात माल तयार होतो, तो देशात जातो, जगात जातो. हेच तिथं आपण या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून दुधाचा प्रश्न सुटला, पण पाण्याचा प्रश्न अद्याप पूर्णपणानं सुटलेला नाही. आणि तेवढा एकच केंद्रीय कार्यक्रम असा घ्यायचा. काही मला दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही. बऱ्याच गोष्टी केल्या. शिक्षण संस्था काढल्या. बारामतीला विद्यापतीच्या नावाची संस्था काढली. 1972 साली मी सुरू केली. आज 35,000 मुलं शिकतात. नाव ऐकलंय विद्यापतीचं. रयत शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. इथे शाखा आहे. आज रयत शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे. तिथं 4 लाख विद्यार्थी शिकतात समान महाराष्ट्रामध्ये. मालेगाव साखर कारखान्याच्या वर मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज काढले. आत्ता मला जी काही पत्र दिली
त्याची 2-4 मुलांची पत्र आहे की त्या कॉलेजला आम्हाला जायचं होतं. विद्यापती त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं होतं. तुम्ही सोमेश्वर कारखान्यावर जा, रस्त्याला तिथं कॉलेज काढलेलं आहे, त्याचं नाव वाचा. माझं नाव तुम्हाला त्या ठिकाणी वाढायला आहे. सोमेश्वर कारखान्यावर शिक्षणाची सोय केली. म्हणजे एका बाजूनं शेती अडचणीत आहे, पण कमीत कमी आमची पुढची पिढी शिक्षित झाली पाहिजे, जगात कुठे गेली पाहिजे आणि यशस्वी झाली पाहिजे, घर चालवायला उपयोगी पडली पाहिजे. आणि शिक्षण, नोकरी या सगळ्या गोष्टीत लक्ष घालायचे. आणि ते करायचं असेल तर राज्य सरकार आपल्या हातात असलं पाहिजे. आणि मी ठरवले की तुमची मदत मिळणार याची मला खात्री आहे. मी इथं न येता तुम्ही लोकांनी कष्ट केले आणि सुफियाला मतं दिली, त्यांना निवडून दिली. तेव्हा मी काय आलो नव्हतं सांगायला. तुम्ही कष्ट केले सगळे. आता मी सांगायला आलो. आणि मी सांगायला आलो मला काही झालं, किती दिवस लागू, पण पाणी आणि तरुण मुलांच्या हाताला काम या 2 गोष्टीच्यासाठी लक्ष केंद्रित करणं, एवढा एक कलमी कार्यक्रम हा माझ्यासारखा होईल. आणि त्याला मलगाव असो, आजूबाजूची गावं असो, त्या सगळ्यांचं सहाय्य हवं आहे. असा तुम्ही कधी नकार दिला नाही, याही वेळेला देणार नाही याची मला खात्री आहे. आणि तेच काम आपल्याला करायचे, त्याची तयारी सुरू ठेवा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुढच्या कामाला जायला तुमची परवानगी घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.